ऐका, अवनीश शिंदे ऐका, आता मी सांगतो. अजय टूक अजय टूक 1/2 hour टू पेंट अ टेबल. टेबल पेंट करण्यासाठी अजयला किती वेळ लागला? 1/2 hour. ओके, किती वेळ लागला आदिती? 1/2 hour. आता 1/2 hour म्हणजे अर्धा तास, बरोबर आहे का? 1/2 hour म्हणजे हाफ आवर, अर्धा तास. आणि चेअर कलर करण्यासाठी किती वेळ लागला? हाऊ मच हावर टू पेंट चेअर. चेअर इथे लागला टेबल पेंट करण्यासाठी 1/2 hour. चेअर पेंट करण्यासाठी लागला त्याला 1/3 hour. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला एकूण टाइम किती लागला शोधायचा आहे दोघांना. पूर्वीराम, 1/2 hour आणि 1/3 hour दोघांची बेरीज करायची. आपल्याला काय विचारलंय? हाऊ मच टाइम डीड ही टेकन इन ऑल. टेबल कलर करण्यासाठी आणि चेअर पेंट करण्यासाठी त्याला किती वेळ लागला? अक्षर गोडसे बरोबर. आता दोघांची ऍडिशन करावी लागेल आपल्याला. आता 1/2 आणि 1/3 ची ऍडिशन करा बरं. 1/2 आणि 1/3 ची ऍडिशन करा. साकीब, व्हेरी गुड. आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. दोन फ्रॅक्शन असेल, 1 into 3 3, 2 into 1 2, आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 into 3 6. किती आले? 3 + 2 5, आणि 2 into 3 6. 5/6 hour. किती शिवतेज? 5/6 hour. आता 5/6 hour जो असतो, एका हवर मध्ये येथे दाखवले त्यांनी, एका हवरचे 6 पार्ट केले. 1 hourचे एन हवरचे 6 पार्ट केले. 6 पार्ट म्हणजे 60 मिनिट. मग 5 पार्ट म्हणजे किती होतील? 50 मिनिट. मग वेळ किती लागला त्याला? 50 मिनिट लागला. आणि 50 मिनिट फ्रॅक्शन मध्ये लिहायचा तर 5/6 hour. समजलं आयुषी, शंतनू? 4/12 ऑफ एन हावर. येथे मल्टिप्लिकेशन असतं आणि हावर मध्ये असतात 60 मिनिट. येथे लिहिले मी 60. मेथड पाहून घ्या. फटिंग बागल, बागल काही पण उत्तर नाही द्यायचं, बघ व्यवस्थित. हावर म्हणजे, एन हावर म्हणजे किती मिनिट शिवतेज? एन हावर म्हणजे मिनिट किती? 60 मिनिट. मग येथे मी 60 घेतले बघा. 12 1 जार 12, 12 5 जार 60, 4 into 5 20 मिनिट्स. 65 असणार दोंगडे पार्थ. 65 असणार. ऑपोजिट अँगल सेम असतात, विरुद्ध कोण समान असतात. 20 मिनिट आलं लक्ष? आहे तसं लिहायचं. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि एन हावर म्हणजे 60 मिनिट. राजवीर, 15 ने 60 ला डिवाइड केलं, ह्याले 4. 15 1 जार 15, 15 4 जार 60, 3 into 4 12 मिनिट्स. शिवम भीते, 12 मिनिट म्हणजे 3/15 हवं. बरं बघा, समजून घ्या व्यवस्थित. 1/4 6 hours. आणि तुम्हाला उत्तर कशा शोधायचं सांगितलं पूर्वी? मिनिट्स मध्ये उत्तर काढायचं. पूर्वी उत्तर मिनिट मध्ये काढायचं ना आपल्याला. मग पूर्वी काय करावं लागेल? 6 hours कन्वर्जन मिनिट मध्ये करा. चला, 6 hour मध्ये किती मिनिट होतील स्वयं? स्वयं 6 hour मध्ये मिनिट किती होतील? 6 into 60, दॅट इज 360 मिनिट्स. मग आता आपण गणित मांडायचं आणि लिहायचं. काय लिहायचं?
1/4 ऑफ 360 मिनिट्स. हा 1/4 आहे तसा. मल्टिप्लिकेशनचं साइन 360, 4 ने 360 ला डिवाइड करा. हे आलं 90 इंटू 1, दॅट इज 90 मिनिट्स. आणि 90 मिनिट्सला कधी कधी तुम्हाला लिहिलं उत्तर अजून कशात लिहिता येईल? 90 मिनिट उत्तर कशात लिहिता येईल मला सांगा बरं. 90 मिनिट उत्तर तुम्हाला 2-3 प्रकारे लिहिता येतं. 1.5 हवर, बरोबर आहे का? 1.5 हवर म्हणता येईल का? येस. अजून एक म्हणता येईल त्याला 1.5 हवर, बरोबर आहे का? मला सांगा, 1 तास 30 मिनिटे 1.5 हवर, 1/2 हवर आणि 3/2 हवर म्हणता येईल का? आर्यन शिंदे, स्वरूप कांडेकर. 90 मिनिटला 3/2 हवर, 1/2 हवर, 1.5 हवर, 4 प्रकारे लिहिता येतं. मग उत्तर कधी कधी तसं दिलेलं असतं खाली. गडबड करायची नाही, डोकं लावायचं, व्यवस्थित समजून घ्यायचंय. आउट ऑफ 12/17 टोटल क्लोथ किती आहे? मला सांगा, टोटल क्लोथ किती आहे? 12/17 मीटर. ओके. यूज यूज किती केलं? यूज किती केलंय? 1/5 मीटर. टोटल क्लोथ मधून यूज केलं 1/5. फाइंड द लेंथ ऑफ अनयुज्ड क्लोथ्स. अनयुज्ड क्लॉथ, न वापरलेल्या कापडाची लेंथ आपल्याला शोधायची. सिद्धी कोकाटे. सिद्धी काय करणार आपण? टोटल मधून मायनस करणार यूज. 12/17 मधून मायनस करा 1/5. 12 × 5 किती होतात? 60, बरोबर. 17 × 1 किती होतात? 17 × 1 17. आणि 17 × 5 85. 16 - 17 43. आणि हे 85. बघा, अनयुज क्लोथ किती आलंय रुद्राणी काळे? न वापरलेलं कापड आपल्याला मिळालं स्वरूप कांडेकर. अनयुज क्लोथ इज 43/85. दिस इज द अवेअर आन्सर. टोटल काऊज आहेत. काऊ शेड मध्ये किती काऊ आहे मला सांगा. काऊ शेड मध्ये असलेल्या काऊज किती सांगा मला. मला फ्रॅक्शन मधला नंबर सांगा. काऊ शेड मध्ये आहे 3/8. ओके. वॉटर पॉन्ड मध्ये किती आहेत? पाणी पिण्यासाठी वॉटर पॉन्ड मध्ये किती गेल्या? काऊज इन काऊ शेड वॉटर ड्रिंक करण्यासाठी वॉटर पॉन्ड मध्ये किती गेल्या? 1/3. बर. आणि राहिलेल्या किती आहे? रिमेनिंग किती आहेत? विराट गोरे, रिमेनिंग काउच किती आहेत? फलक उंबरकर, रिमेनिंग 28. 28 आहे ना? स्वराज सुधाकर गडाख, व्हेरी गुड. रिमेनिंग किती आहेत? 28. बर. आता काय करणार माहिती आपण? काऊ शेड मध्ये असलेल्या काऊ आणि वॉटर ड्रिंक करण्यासाठी गेलेल्या काऊ दोघींची बेरीज करा. सम करा दोघींची. चला, काऊ शेड मध्ये असलेल्या 3/8 आणि वॉटर पॉन्ड वर वॉटर ड्रिंक करण्यासाठी गेलेल्या 1/3, दोघींची ऍडिशन करा.
मला किती येते दोघींची ऍडिशन? 3 3 जार 9, बरोबर आहे का? क्रॉस मल्टिप्लिकेशन, 8 × 1 8 आणि 8 3 जार 24, 17/24 काऊज टोटल कोठे आहेत? काऊ शेड मध्ये. आणि वॉटर ड्रिंक करण्यासाठी पॉन्ड मध्ये गेलेल्या काऊंचा नंबर आहे 17/24. आता टोटल काऊचे जर आपण 24 पार्ट केले, 17 पार्ट कुठे आहे पलक? टोटल काऊजचे 24 पार्ट केले आपण. किती पार्ट केले? 24. मग 24 पैकी 17 पार्ट कोणाचे आहेत? काऊ शेड मध्ये असलेल्या आणि वॉटर ड्रिंक करण्यासाठी गेलेल्या काऊचे आहेत 17. रिमेनिंग किती पार्ट राहिले मला सांगा बरं स्वरूप? 24 मधून 17 गेले, रिमेनिंग पार्ट किती राहिले? रिमेनिंग सांगा ना मला. शिल्लक राहिलेल्या गायींची संख्या आणि तो पार्ट. 24 मधून 17 गेले, किती राहिले? 7 पार्ट्स. आणि हे 7 पार्ट्स म्हणजे किती काऊ शिल्लक आहेत राजवर्धन? 7 पार्ट म्हणजे किती गायी आहेत सांगा ना मला. सांगतो मी. हे 7 पार्ट आहेत ना, रिमेनिंगचे 28 काऊज आहेत. रिमेनिंग काऊज ज्या आहेत त्या 28 आहेत आणि त्या आहेत 7 पार्ट्स. यातले 17/24 जर या दोघी असतील तर राहिलेल्या आल्या 7 पार्ट्स इज इक्वल टू 28. आता 1 पार्ट म्हणजे किती काऊ होतात? 1 पार्ट म्हणजे किती गायी होतात आरोही? 7 पार्टला जर 28 काऊ आल्या तर 1 पार्टला येतात 4 काऊज. आणि टोटल काउंट जर शोधायचे आपल्याला तर 24 पार्ट आहे. 24 × 4 दॅट इज 96 काउंट. आरोही समजलं का? Half of herd of deer are grazing in the field. डिअरचा जो हर्ड आहे तो हाफ काय करत आहे? अर्धा तो ग्रेझिंग करत आहे, चरत आहे. हरणांचा अर्धा कळप चढत आहे, चरत आहे. चरणे म्हणजे गवत खाणे, इटिंग ग्रास, ग्रेझिंग ऑन द ग्रास. आणि डिअरचा जो हर्ड 1/4 काय करत आहे? प्लेइंग नियर बाय, जवळपास तो खेळत आहे. हरणांचा कळप 1/4 प्लेइंग, 1/2 ग्रेझिंग. राजवर्धन व्हेरी गुड. आणि रेस्ट आर ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम दी पॉन्ड. उरलेल्या ज्या डिअर आहे, रेस्ट ऑफ डिअर काय करत आहे? ड्रिंकिंग वॉटर. आणि त्या किती आहेत? 8. उरलेल्या 8 आहेत. मग आता तुम्ही काय करणार? या दोघांची बेरीज करा. 1/2 आणि 1/4 ची किती बेरीज येते? 4 2 8 6/8, बरोबर आहे का? 6/8 टोटल ग्रेझिंग आणि प्लेइंग नियर बाय. ओके. आता ह्या 6/8 जर एवढ्या आल्या तर 2/8 म्हणजे 8, बरोबर आहे का? 8पैकी 2 भाग म्हणजे 8. 8 टोटल पार्ट्स आहेत, त्यापैकी 2 पार्ट्स म्हणजे 8. मग 1 पार्ट म्हणजे किती? 4. तुम्हाला विचारलंय फाइंड दी नंबर ऑफ डिअर इन हर्ड. कळपामध्ये 1/2 आहेत. आता 1/टोटल 32 आहेत आणि 32 चा 1/2 होतोय 16. काय उत्तर आपलं 16.